थेट आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे. ताई, काय पहिली तुमची शंका आहे या सगळ्या मुद्द्यावर? थेट तुम्ही मंत्री दादा भुसेंवरच काही शंका उपस्थित केलेल्या आहेत. मी पुन्हा एकदा सांगते, काल नाना भाऊंनी पत्रकार परिषद नाशिकमध्ये घेतली. त्यात ते असं म्हणाले की शिंदे गटाच्या एका आमदाराचा याच्यात संबंध आहे. सकाळी काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर असं म्हणाले की शिंदे गटाच्या एका मंत्र्याचा याच्यात संबंध आहे. माझं असं म्हणणं आहे की नाशिक भागातले एक महत्वाचे मंत्री म्हणून दादा भुसे, कारण मुद्दा नाशिकशी संबंधित आहे आणि जर मुद्दा नाशिकशी संबंधित आहे तर त्या भागातले मान्यवर मंत्री आणि शिंदे गटाचे मंत्री असा विचार करता दादा भुसे साहेबांना थेट प्रश्न का विचारले जाऊ नयेत? मगाशी एका वाहिनीवर 1 to 1 त्यांच्याशी बोलले. आधी त्यांनी बोलताना सूचना इशारे, पण ठीक आहे, हरकत नाही. नंतर ते म्हणाले की मला असं काही बोलायचं नव्हतं. पण ते आता यातनं सकारात्मक गोष्ट ही की ते म्हणाले की असं काही असेल तर मी चौकशीला सामोरा जायला तयार आहे. मला वाटतं ही सकारात्मक गोष्ट आहे की ती चौकशीला तयार आहेत. आता प्रश्न उरतो तो गृह खात्याचा, फडणवीस साहेबांचा, की फडणवीस साहेबांची इच्छाशक्ती किती आहे. जर याच्यात दादा भुसेजी नसतील तर चांगली गोष्ट आहे, पण मग कोण आहे मागे? या सगळ्या जो काही हा पट आहे याचा सूत्रधार कोण आहे हे शोधण्याची जबाबदारी गृह खात्याची आहे. कारण पुणे हा UPSC MPSCचा हब एरिया आहे. इथे अनेक राज्यभरातून विद्यार्थी येतात. विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा, भवितव्याचा प्रश्न आहे. त्यामुळे या सगळ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला पाहिजे आणि यासाठी गृह खात्याने वेगवान अशी कारवाई केली पाहिजे. या सगळ्या मुद्द्यावर तुम्ही फडणवीसांची काही भेट घेणार आहात का? या संदर्भात काही पावलं ठाकरे गटाकडून उचलली जात आहेत? हो, आम्ही आमच्या पक्षप्रमुखांशी बोलून, पक्षातल्या मान्यवर नेत्यांशी बोलून या संबंधाने निश्चितपणे काय कृती करायची किंवा फर्दर ऍक्टिव्हिटी काय असेल याची विचारणा करू. यावर दादा भुसेंचा आता अद्यापही आपण या सगळ्या प्रकरणी दादा भुसेंचं काही विधान काही समोर आलेलं नाहीये. पण यावर आपण जर ताई आपण पाहिलं तर रवींद्र धंगेकर असू दे, आता तुम्ही देखील आणि नाना पटोले देखील यांनी देखील सुरुवातीपासूनच तो आमदार कोण असं म्हणत काही सवाल सुद्धा उपस्थित केलेले होते. मुळात मंत्री दादा भुसेंवर आरोप होत असताना, शिंदे गटातील मंत्र्यांवर आरोप होत असताना या सगळ्या प्रकरणी मात्र कुठंतरी शिंदे गटातील मंत्र्यांनी समोर येऊन या सगळ्या संदर्भात बोलणं गरजेचं होतं, किंबहुना मुख्यमंत्री गृहमंत्र्यांनी यावर काही भाष्य करणं गरजेचं होतं. पण यावर मात्र कुणीही का बोलताना दिसत नाहीये. ते मी आपल्याला असं म्हटलं की मगाशी एका वाहिनीशी बोलताना दादा भुसेजी आणि मी 1 to 1 बोललेलो आहोत आणि त्यांनी चौकशीला सामोरे जाण्याची तयारी दाखवली. ही एका अर्थानं सकारात्मक बाब आहे. मुद्दा आता उरतो तो गृह खात्याचा, की गृह खात्याला ड्रगच्या रॅकेटचा पर्दाफाश करायचा आहे की नाही. समजा जर दादा भुसेजींचा याच्यात काही संबंध नसेल तर तेही क्लिअर होईल. पण मग संबंध कुणाचा आहे? मग नाना भाऊंनी उच्चार केलेला तो आमदार कोण किंवा धंगेकरांनी उच्चार केलेला तो मंत्री कोण, हे प्रश्न अनुत्तरित राहतील. त्यामुळे जर खरंच याच्यामध्ये कुठल्याही मंत्र्याचा, आमदाराचा किंवा व्यक्तिशः मी नाव घेते भुसेंचा काहीच संबंध नसेल तर किमान आमचा काहीच संबंध नाही हे सिद्ध करण्यासाठी तरी फडणवीस साहेबांशी बोललं गेलं पाहिजे आणि फडणवीस साहेबांनी गृह खात्याची कारवाई केली पाहिजे. अगदी ताई, पण भास्कर जाधव यांचं सुद्धा विधान समोर आलेलं होतं की सुषमाताई काही असंच बोलणार नाहीत, त्यांच्याकडे अभ्यास असल्याशिवाय त्या कुठलंही विधान करणार नाहीत. मला या संदर्भात तुम्हाला विचारायचं आहे, असे काय आउटपुट्स तुमच्याकडे आहेत का? सुषमाताईंकडून या सगळ्या संदर्भात शंका उपस्थित केली जाते, नेमकं काय घडलंय तिथं? मी निश्चितपणे यथावकाश, आता मला बोलताना ऍक्च्युली व्हायरल इन्फेक्शन आहे, मला खूपदा खोकला येतो मध्ये मध्ये, पण मी निश्चितपणे बैजवार माझ्या बोलण्याचे आधार आणि सगळी माहिती घेऊन आपल्या सगळ्यांशी बोलेल.
सुषमाताई, माफ करा, काही सेकंद तुम्हाला थांबवते. याविषयी बोलण्याकरता स्वतः दादा भुसे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. भुसेजी, सुषमा अंधारे यांनी या सगळ्या संदर्भात शंका उपस्थित केलेली आहे. यावर काय तुमचं म्हणणं आहे? नेमकं सुषमाताई असं म्हणतायत की तो फोन जर कुठल्या आमदारांना केला होता तर दादा भुसेंचे या सगळ्या संदर्भात फोन कॉल का चेक होत नाहीत? गृहमंत्री या सगळ्या संदर्भात दादा भुसेंकडे का विचारणा करत नाहीत? ताई, आदरणीय सुषमाताई अंधारेंना ज्याही चौकशीची ते मागणी करत असतील त्या चौकशीला सामोरं जाण्याची माझी तयारी आहे. अगदीच देशाच्या बाहेरच्याही कोणत्या एजन्सीच्या माध्यमातून चौकशी करायची असेल त्या चौकशीला सामोरं जाण्याची माझी तयारी आहे. त्या चौकशीतनं दूध का दूध पाणी का पाणी होईल. या सगळ्या संदर्भात केवळ सुषमाताईच नाही तर रवींद्र धंगेकरांनी सुद्धा आरोप केला, नाना पटोलेंनी सुद्धा आरोप केला. का तुमच्या नावाची वारंवार या मुद्द्यावर चर्चा होती? धंगेकरांनी आणि नाना पटोले साहेबांनी माझं नाव घेतलेलं आहे का? तुम्ही ललित पाटीलला ओळखता का? काही मला काही माहित नाही. कोण ललित पाटील काय मला काही माहित नाही. मग या सगळ्या संदर्भामध्ये का वारंवार तुमच्याच नावाचा उल्लेख केला जातोय? आदरणीय सुषमाताईंनी उल्लेख केलेला आहे आणि त्या चौकशीला सामोरं जाण्याची मी तयारी केलेली आहे. सुषमाताई, दादा भुसे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. दादा भुसेंचं असं म्हणणं आहे की कुठल्याही चौकशीला आपण सामोरं जाऊ, अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावरची चौकशी असेल तरी आपण या सगळ्या चौकशीला सामोरं जाऊ. जसा सुरुवातीला तुम्ही उल्लेख केला, नाना पटोलेंनी सुद्धा दादा भुसेंचा उल्लेख केला नाही असं त्यांचं म्हणणं आहे. रवींद्र धंगेकरांनी सुद्धा केला नाहीये असं ते म्हणतात. मी मगाशी आपल्याला बोलताना असं म्हटलं की याच्या आधी एका वाहिनीशी बोलताना दादासाहेब आणि मी 1 to 1 चर्चा करत होतो आणि मी मगाशी अजून एका वाहिनीशी बोलताना म्हटलं की ही सकारात्मक बाब आहे किमान की ते चौकशीला तयार होते. सकारात्मकता त्यांनी दाखवली, आनंदाची गोष्ट आहे. कारण कोणीतरी आमदाराने म्हणायचं, कोणीतरी मंत्र्याने म्हणायचं, मी नाव घ्यायचं, कुठे ना कुठे नाही म्हटलं तरी शिंदे गटाचे मंत्री किंवा आमदार यांच्याशी संबंधित विषय येतोय म्हटल्यावर त्या विषयाचा छडा लावणं ती देवेंद्र साहेबांची खरी तर भूमिका आहे. मला वाटतं भुसे साहेबांनी त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे. त्यामुळे प्रश्न उरतो तो देवेंद्रजींच्या कारवाईचा किंवा गृह खात्याच्या कारवाईचा. माझ्यासाठी ही आनंदाची गोष्ट आहे, स्वागतार्ह भूमिका आहे जी त्यांनी घेतली. सुषमाताई, दादा भुसे आपल्या सोबत आहेत, तुम्ही थेट त्यांच्याशी संवाद साधू शकता. माझा थेट संवाद त्यांच्याशी आतापर्यंत 2 वेळा वेगवेगळ्या वाहिनींवर झालेला आहे. मला फक्त खोकला लागतोय मध्ये मध्ये, पण मी जास्त बोलायचं टाळते. भुसे साहेब, या सगळ्या मुद्द्यावर सुषमाताई, या सगळ्या मुद्द्यावर आपण पाहतोय की दादा भुसे असं म्हणतात की आता मी कुठल्याही चौकशीला सामोरे जाईन, पण यावर मात्र आपलं नावच घेतलं नाही असं त्यांचं म्हणणं आहे. सुषमाताई, काय सांगाल तुम्ही त्यांना? मी काय म्हटलं, तू काय म्हटलं की पटोलेंनी म्हणायचं एक आमदार आहे, धंगेकरांनी म्हणायचं एक मंत्री आहे. समजा कुणी ना कुणी व्यक्ती, एकूण काय तर शिंदे गटातला कुणीतरी आमदार किंवा कुणीतरी मंत्री संशयाच्या भोवऱ्यात येत असेल तर ही गोष्ट दादासाहेबांनी सुद्धा आणि शिंदे गटाच्या कुठल्याही आमदारांनी ही अदरवाईज न घेता, त्याचा विपर्यास न करता, उलट आपली प्रतिमा स्वच्छ करण्यासाठी पुढाकार घेऊन पुढे आलं पाहिजे. आणि याच अनुषंगाने मी दादा भुसेजींच्या या भूमिकेचं स्वागत करते की त्यांनी स्वागतासाठी तयारी दर्शवलेली आहे. मला वाटतं की एवढी चर्चा पुरेशी आहे. या सगळ्या दादा भुसे साहेब, या सगळ्या मुद्द्यावर तुम्ही गृहमंत्र्यांची भेट घेणार आहात का? कारण सुषमाताईंनी सवाल उपस्थित केलाय, यावर गृहमंत्री का थेट बोलत नाहीयेत? ताई, मी आता आपल्याला अतिशय नम्रतेने सांगितलेलं आहे, अगदी राज्य पातळीवर नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवरची जरी आपल्याला चौकशी अपेक्षित असेल तर त्या चौकशीला सामोरं जाण्याची तयारी आहे. मी आपल्याला विश्वास देऊ इच्छितो, शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व कार्यकर्ते काम करीत असताना नुसतं शिंदे गटच नाही,
आमचे महायुतीच्या किंबहुना कुठल्याही पक्षाच्या लोकप्रतिनिधीचा याच्यामध्ये संबंध असू शकत नाही. आपल्या चुकीच्या गोष्टीचं कोण इन्व्हॉल्वमेंट असू शकत नाही. आणि जे कोण असेल तर त्याच्यावर कायदेशीर चौकशी होऊन कारवाई होईल, कठोर शिक्षा होईल. भुसे साहेब, पण इतर कोणाचंच नाव घेतलं जात नाही, तुमचंच का नाव घेतलं जातं या मुद्द्यावर? फक्त अंधारे ताईंनीच नाव घेतलंय. तेच विचारते, पण का? आता ते त्यांनी सांगायचं ना. मला वाटतं की अंधारे ताईंचं समाधान झालेलं आहे. सुषमाताई, दादा भुसे असं म्हणतात की तुमचं आता या सगळ्या मुद्द्यावर समाधान झालेलं आहे आणि ते मात्र यावर मात्र तुमच्याशी चर्चा करण्यास तयार आहेत. दादा भुसेजी, या सगळ्या मुद्द्यावर तुम्ही सुषमाताईंशी भेटणार आहात का? काही संवाद साधणार आहात का? आपण या मला वाटतं की इतकं खूप या विषयाला महत्व मी देत नाही. मालेगावचे नागरिक, नाशिकचे नागरिक मला चांगलं ओळखतात. हे मी आदरणीय सुषमाताईंच्या निदर्शनास आणून दिलंय आणि त्याच्यामुळे मला नाही वाटत की खूप मी इतकं महत्व दिलं पाहिजे या विषयाला. म्हणजे ससूनमध्ये जे काही घडतंय, ललित पाटील संदर्भात जे काही तुमच्यावर आरोप केले जात आहेत त्यावर फार काही महत्व दिलं पाहिजे नाही असं तुमचं म्हणणं आहे? बिलकुल माझं म्हणणं असं आहे आणि चौकशीची तयारी दाखवलेली आहे. पण हा सगळा मुद्दा आरोग्याशी संदर्भात आहे, हा सगळा मुद्दा गृह खात्याशी संदर्भात आहे, सुरक्षेच्या दृष्टीच्या संदर्भात आहे. जसं सुषमाताई सुद्धा म्हणाल्या, पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर MPSCचे अभ्यास करणारे विद्यार्थी येतात, UPSCचे अभ्यास करणारे विद्यार्थी येतात. काही हा पुण्यापुरता मर्यादित विषय नाही. हा आपल्या राज्यातलं एखादं लहानसं खेडेगाव जरी असेल तरी त्या गावामध्ये सुद्धा अशी परिस्थिती असायला नको. कोण या गोष्टीचं समर्थन करणार आहे? निश्चित. धन्यवाद दादा भुसेजी आणि सुषमाताई, तुमच्या दोघांचे सुद्धा आभार तुम्ही दिलेल्या या वेळेसंदर्भात, दिलेल्या या प्रतिक्रियेसंदर्भात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.